नमस्कार, मी पत्रकार सुनील ओवाळ. दिनांक 12 मे रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये जाऊन मी एक अर्ज दिला होता की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548C म्हसवड ते अकलूज आणि तिथून पुढे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग याच्यावरती खूप भेगा पडलेल्या आहेत. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटारवरती अतिक्रमण झालेलं आहे. गटारीची क्वालिटी खराब असल्यामुळं अनेक ठिकाणी गटारी फुटलेल्या आहेत. साईड पट्ट्यावरती खडी साचलेली आहे, माती साचलेली आहे आणि गवत खूप उगवलेलं आहे. तसंच हा राष्ट्रीय महामार्ग ज्या गावातून जातो त्या गावामध्ये जे हायमास दिवे बसवलेले आहेत त्याच्यावरती अजूनही एकदाही तो दिवा लागलेला नाही. तसंच या रस्त्यावरती अनेक ठिकाणी गतिरोधक जाणीवपूर्वक बेकायदेशीर गतिरोधक उभा केलेले आहेत. त्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत किंवा जीवघेणा एखादा अपघात घडू शकतो. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे बागेचीवाडी हद्दीत 500 मीटरचे 2 पॅच काम रखडलेलं आहे. आपण ते काम अनेक वर्ष झाले केलेलं नाही. ते काम लवकरात लवकर करावं, कारण त्या ठिकाणाहून विद्यार्थी, आबालवृद्ध, प्रवासी, ॲम्ब्युलन्स अतितात्काळ वाहतूक जात असते आणि हा रस्ता रखडल्यामुळे खूप समस्या लोकांना येत आहेत. तर हा रस्ता लवकरात लवकर करावा. त्यानुसार कार्यकारी अभियंता श्रीमती घोडके मॅडम यांनी आमच्या निवेदनाची दखल घेतली आणि त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे. सध्या एकता धाब्याच्या पुढे पेट्रोल पंपाच्या पूर्वेकडे त्या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे आणि माने पाटलांच्या बंगल्यासमोर पुलाच्या बाजूला जो 400 ते 500 मीटरचा रस्ता रखडलेला आहे त्याचंसुद्धा काम लवकरच होईल. सदर काम होत असताना काही गैरसोयी सध्या होत आहेत. पाणी वेळेवर मारलं जात नाही वगैरे. त्या आम्ही समस्या कार्यकारी अभियंता घोडके मॅडम यांच्या कानावर घातलेल्या आहेत. नागरिकांनी सुद्धा संयम ठेवावा. सदर रस्त्याचं काम चांगलं करायचं आहे. सर्वांनी खूप भोगलेलं आहे. या रस्त्याने जाताना आपल्याला मरण यातना आलेल्या आहेत. आपण पाहिलेलं आहे किती खराब रस्ता होता. तिथं किती फपुटा उडायचा म्हणा किंवा आदळापट करत आपल्याला खड्ड्यातून जावं लागायचं. तो रस्ता चांगला करून घ्यायचा आहे. नागरिकांनी सहकार्य करावं आणि कार्यकारी अभियंता यांनी सुद्धा या रस्त्याच्या कामात कुठलीही हलगर्जीपणा न करता सदर कंपनीला आदेश द्यावा की पाणी मारून व्यवस्थित वेळेवर चांगल्या क्वालिटीचं सिमेंट वापरून, कॉन्क्रीट वापरून हा रस्ता पूर्ण करावा. हेच एवढीच आमची इच्छा आहे आणि या रस्त्याला पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावं ही मी विनंती करतो. धन्यवाद.